दिवसाची सुरुवात येशी बरोबर. आता थंडी थोडीशी कमी होत चाललेली आहे किंवा हिवाळा संपत आलेला आहे. परंतु तरीसुद्धा बघा, कधी-कधी ना हे वातावरण असं असतं की एकदम डल वाटतं आपल्याला. म्हणजे अगदी निरुत्साही वाटतं आपल्याला आणि असं काही करूशी वाटत नाही. नुसतं कधी-कधी पडून राहावं असं वाटतं. सूर्य नसतो, सूर्यप्रकाशच नसतो, सगळं ढगाळ वातावरण असतं आणि असं वातावरण जे असतं ना, हे शरीरामध्ये उत्साह निर्माण करत नाही. बघा, कधी-कधी आळस येतो आणि कधी-कधी ना हे वातावरण जे असं असतं ना, हे मनामध्ये निराशासुद्धा उत्पन्न करतं. बघा, जर तुम्हाला अनुभव असला की हे असं ढगाळ निस्तेज वातावरण असलं की ते मनामध्ये निराशा उत्पन्न करतं. आतमधले म्हणजे आजूबाजूचे जेव्हा वातावरण हे असं असतं, ते ज्यावेळेस निराशा निर्माण करतं, तर त्याला इंग्लिशमध्ये सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर ह्या तिन्ही शब्दांचे पहिला शब्द घेतला तर SAD सॅड असा होतो. सॅड म्हणजे दुःखी आणि म्हणून त्याला हे असं म्हटलेलं आहे की जे वातावरण आहे ते मनुष्याला दुःखी करतं किंवा निराश करतं. परंतु ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्ये वाचतो त्यावेळेस आपण त्यामध्ये पाऊल आणि सिला ह्या संबंधी वाचतो. बघा, प्रेषितांची कृत्य ह्याचा 16वा अध्याय आणि 16 पुढे आपण वचनं वाचली. बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 16 अँड वर्सेस 16 ऑनवर्ड्स. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की बघा, एक मुलगी होती की तिला दैवज्ञ वारे तिच्यामध्ये होतं आणि ती काय करायची, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि त्याद्वारे तिचा जो धनी होता तो पैसे कमवायचा. परंतु ज्यावेळेस पाऊल आणि सिला ह्यांच्यात मागे ती लागली त्यावेळेस ते जे भूत होतं ते पाऊल आणि सिलाने घालवून टाकलं. मग आता ह्या धनी जो आहे ह्याची पैशाची इन्कम बंद झाली आणि मग त्यांनी ह्या दोघांना न्यायासनासमोर दिलं आणि काहीतरी खोटं सांगितलं की ह्यांच्यामुळे आमच्या सगळ्या लोकांना त्रास वगैरे होत आहे आणि मग पाऊल आणि सिला ह्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आलं, त्यांना फटके मारण्यात आले. असं त्या वचनामध्ये सांगितले की त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकवले आणि मग त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं. पण बघा, वचन असं सांगतं की त्याही परिस्थितीमध्ये पाऊल आणि सिला हे गाणे गात होते आणि प्रार्थना करीत होते. किती मोठी गोष्ट आहे बघा. परिस्थिती त्यांच्या कशी होती परिस्थिती, परंतु त्यांनी ते प्रार्थना करीत होते आणि गाणे गात होते. कारण त्यांचं एकच ध्येय त्यांच्यासमोर होतं की शुभवर्तमान गाजवणे, ख्रिस्ताचं नाव इतरांपर्यंत पोचवणे. आपणही बऱ्याच वेळेस पाऊल आणि सिलासारखे आत्म्याने उंच स्वतःला करण्याचा प्रयत्न करूया. बाजूचं वातावरण असेल, बाजूचे काही इतर गोष्टी असतील ज्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला निराश करतात, आम्हाला मागे यायला सांगतात, कधीकधी आम्हाला निरुत्साही करतात. परंतु अशा वेळेस लक्षात असू द्या की आपले ध्येय काय आहे. निराशा झटकून आम्हाला टाकायचं आहे. जे आत्मिक ढगाळ वातावरण आहे ते आपण झुगारून देऊया आणि देवाच्या आत्म्यामध्ये आपण उत्साहित होऊया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रेषितांची कृत्ये ह्याचं 16वा अध्याय 25वा वचन. बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 16 अँड वर्स 25. सुमारे मध्यरात्री पाऊल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्यांचे ऐकत होता. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.